नाशिक लोकसभा मतदारसंघातून अखेर शिवसेनेच्या वतीनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेले माणिकराव कोकाटे यांची नेमकी पुढची भूमिका काय हे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत माजी आमदार माणिकराव कोकाटे। कोडगे साहेब, शिवसेनेच्या वतीनं उमेदवार जाहीर झाला आहे, काय आपली अपक्ष काही भूमिका आहे? हे बघा, शिवसेनेच्या वतीनं उमेदवार जाहीर होणं ही प्रक्रिया आहे आणि आत्ताच्या निवडणुकांमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाकडून एक प्रक्रिया पार पडत असते। त्यामध्ये ही प्रक्रिया पार पडली असं मी समजतो। माझा आणि शिवसेनेचा तसा अर्थार्थी काही संबंध नाही। शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे। शिवसेनेकडे मी कुठल्याही प्रकारची लोकसभेची उमेदवारी मागितलेली नाही। मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षाने ही उमेदवारी माझ्यासाठी घ्यावी, ही जागा सोडावी अशी माझी आग्रहाची मागणी माननीय मुख्यमंत्र्याकडे होती। परंतु एकंदरीत ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे, शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाने त्या संदर्भामध्ये त्यानं जागा मागण्याचा प्रयत्न केला असेल आणि ती मिळाली नसेल, त्यामुळे ती जाहीर झाली असेल। परंतु असं जरी असलं तरीसुद्धा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, मित्रांनी या निवडणुकीसाठी गेली वर्षभर मेहनत घेतलेली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक मला लढवावी लागेल कार्यकर्त्यांच्या आणि मित्रांच्या आग्रहाखातर। त्यामुळे ही निवडणूक मी लढवणार आहे। काय आता समजा भाजपने देखील तुम्हाला उमेदवारी युती असल्यामुळे शिवसेनेने तो उमेदवार दिला आहे, पुढचं काय तुम्ही अपक्ष लढणार किंवा काय अजून तुम्ही काही भाजपच्या अपक्ष सेशनची काही बोलणार आहात का? मी भाजपमध्ये आहे, भाजपमध्येच आहे। मी भाजपचा अर्ज पण भरणार आहे। भाजपने मला एबी फॉर्म द्यावा आणि ही मैत्रीपूर्ण लढत महाराष्ट्रामध्ये, नाशिकमध्ये करावी, ही माझी प्रामुख्याने मागणी राहणार आहे। भाजपने जर एबी फॉर्म दिला नाही तर पुढची काय तुमची भूमिका असेल? पुढची माझी उमेदवारी अपक्ष असणार आहे। कुठल्या काय नेमके तुमचे मुद्दे असणार आहे? जर तुम्ही जर अपक्ष जरी निवडणूक लढवणार असाल तर काय नेमके प्रामुख्याने तुमच्याकडे मुद्दे? नाही, अनेक मुद्दे। मुद्दा मुळात आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघ किंवा नाशिक जिल्हा हा अत्यंत स्वाभिमानी आणि परिवर्तनशील जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये एकदा निवडून दिलेला लोकप्रतिनिधी अकार्यक्षम जर ठरला तर त्याला कदापि निवडून या ठिकाणी जनता देत नाही। त्यामुळे दोघंही खासदार हे एकदा खासदार झालेले आहेत आणि दुर्दैवानं त्यांना खासदार करताना माझा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे आता हे रिपीट होत नाही कुठल्या परिस्थितीमध्ये। मग नाशिकच्या लोकांना चांगला पर्याय, बेस्ट ऑप्शन हा या ठिकाणी देणं आवश्यक आहे। मी राजकीय चळवळीतला माणूस आहे, त्यामुळे एक चांगला पर्याय मी या ठिकाणी लोकांसमोर ठेवलेला आहे। पीपल विल डिसाईड की त्यांना कोण हवं आहे, हे जनता निर्णय घेईल। शिवसेनेच्या वतीने कोकाटे यांची मनधरणी करण्यात येईल असं देखील या ठिकाणी आता पुढे येत आहे, त्याबद्दल आपलं काय नेमकं मत आहे? शिवसेना माझी मनधरणी करणारा कोण? शिवसेनेचा काय संबंध माझी मनधरणी करण्याचा? मी शिवसेनेत नाहीच आहे मुळात, त्यामुळे माझी मनधरणी ते कशाला करतील? आपण भाजप सोबत आहात, भाजप ठरवतील ना। भारतीय जनता पक्षाचे लोक बोलतील माझ्याशी, शिवसेनेच्या लोकांनी बोलण्याची आवश्यकता नाही। हे जे आमदार माणिकराव कोकाटे, शिवसेनेच्या वतीनं हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माणिकराव कोकाटे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे। त्यामुळे ही खरी लढत आता तिरंगी होते की दुरंगी होते हे त्या काही काळात स्पष्ट होईल। उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक।